कालच्या तासाला मित्रांनो आपण सर्वनाम घेतलंय आणि सर्वनामाच्या जवळपास आपण 5व्या प्रकारापर्यंत आलोय. त्यातला पहिला प्रकार झाला होता पुरुषवाचक सर्वनाम. क्रमांक 2ला होता दर्शक सर्वनाम. दर्शक सर्वनामामध्ये आपण दर्शक विशेषण देखील अभ्यासले. संबंधी सर्वनाम, संबंधी सर्वनामाच्या जोडीला येणारा जो काही दर्शक सर्वनाम तो अनुसंबंधी कसा असतो ते देखील पाहिले. त्यानंतर आपण संबंधी विशेषण देखील पाहिले. संबंधी विशेषण, संबंधी सर्वनाम यानंतर पुढचा जो भाग घेतला होता आपण तो म्हणजे प्रश्नार्थक सर्वनाम. प्रश्नार्थक सर्वनाम, प्रश्नार्थक विशेषण दोघांचा अभ्यास त्याच्यात केला आहे. अनिश्चित सर्वनाम ज्याला आपण सामान्य सर्वनाम देखील म्हणतो, दोघातला फरक आपण पाहिला होता. त्यापुढे आपण आता शेवटचा सर्वनामाचा प्रकार घ्यायचा आहे तो म्हणजे आत्मवाचक सर्वनाम. 6वा प्रकार आहे हा सर्वनामाचा. आत्मवाचक सर्वनाम याला स्वतःवाचक सर्वनाम देखील म्हणतात. कर्त्यावर विशेष भर देण्यासाठी किंवा कर्ता हाच क्रियेचा कर्म असेल तर त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम वापरतात. कोणकोणते इथे आत्मवाचक सर्वनाम त्याच्यामध्ये बघा. आपण, या आपणचा अर्थ स्वतः असा असला की तो कोणाला आत्मवाचक सर्वनामामध्ये मोडतात. आणि एक आहे ते म्हणजे नीच. हे फक्त पद्यात वापरले जाणारे निश्चित आत्मवाचक. खरं पाहिलं तर हे विशेषणाचेच कार्य करते. नीच उदाहरण पाहू. आपण स्वतः एक उत्तम वक्ता आहात. यामध्ये अधोरेखित याला केले आणि त्यांनी सर्वनामाचा प्रकार जर विचारला तर सर्वनामाचा प्रकार विचारला तर अधोरेखित याला केलेलं असतं लक्षात ठेवायचंय. आणि काहींचं लक्ष कोणाकडे जाईल, त्या स्वतःकडे. काही तर म्हणते नाही रे, दोन्हीच्या दोन्ही सोबत आले होते. आपण स्वतः, अरे याच्यामध्ये स्वल्पविराम दिलेला आहे, इथं नाहीये तसं वाक्यामध्ये. चालेल. याला पाहतील बघा, अधोरेखित याला केलेले आणि पाहते याला, ते बेरके नसतात का काही जण की कही पे निगाहे कही पे निशाणा, तसे असतात. आहे याला अधोरेखित आणि नाव याचं सांगतील, लगेच लावून येऊन टाकतील काय किंवा टिक करतील त्याच्यावर आत्मवाचक सर्वनाम. तसं नाही बघा. याला अधोरेखित केलेलं आहे का म्हणजे लक्षात येईल. आपण स्वतः याचा अर्थ काय, तुम्ही. तुम्ही स्वतः एक उत्तम वक्ता आहात. कारण जो वक्ता बोलतो त्याला आदर देऊन आपण बोललेलं असतं आणि त्याच्यावर विशेष भरही दिलेला असतो. आपण स्वतः याचा अर्थ काय हे घेतलेलं आहे बघा. आपण म्हणजे तुम्ही स्वतः. हे झालं द्वितीय पुरुषी. आदरार्थी जरी बहुवचन असलं तर ते एकवचनामध्ये धरले जाते. आणि हे झाले याच्यातले आत्मवाचक सर्वनाम. झालं. याच्या आधी आलं बघा पुरुषवाचक सर्वनाम. दुसरं, राणी स्वतःला काय समजते. बघा इथे नाम आलेले आहे आणि त्या नामाला जोडून आले बघा स्वतःला. झालं. हे झालं याच्यातलं आत्मवाचक सर्वनाम. तो आपणहून माझ्याकडे आला. आपणहून म्हणजे काय तर स्वतःहून त्या अर्थाने घेतलेलं आहे. म्हणजे हे सुद्धा याच्यातलं काय झालेलं आहे आत्मवाचक. आणि याच्या आधी आलेलं हे
तृतीय पुरुषी सर्वनाम झाले. आता याच्यामध्ये निजचं एखादं पद्यातलं उदाहरण आपण पाहूया. सुंदर हरणी, सुंदर हरणी हिरव्या कुरणी निज बाळासह बागडती. निज बाळासह बागडती म्हणजे स्वतःच्या बाळासह बागडती. म्हणजे हे कसं झालं, निश्चित आत्मवाचकामध्ये एक प्रकार ते सर्वनाम न राहता काय बनतंय, त्या नामाच्या आधी येणाऱ्या विशेषणाचंच कार्य करू शकते. त्याला आपण पुढे जाऊन सार्वनामिक विशेषण देखील म्हणू शकतो. जसं बघा, निजरूप दाखवा हो आहे हे मनोरथ. पद्यात त्याचा जास्त वापर आहे. तसं आपण गद्यामध्ये निजेचा वापर करणार नाही. बघा, तुम्ही निजे पुस्तक आणले का तुमचे, निज असं म्हणणार आहे का आपण, तुम्ही तुमचे पुस्तक आणले का असं म्हणणार आहात आपण. त्याच्यामध्ये पद्यात वापर आहे पण गद्यात होणार नाही. आता या 3 उदाहरणांचा जर काळजीपूर्वक तुम्ही अभ्यास जर केला, पाहणी केली, तर आत्मवाचकच्या आधी बघा बरं, इथं पुरुषवाचक आलं, इथं आत्मवाचकच्या आधी नाम आलं, इथं आत्मवाचकच्या आधी कोण आलं, पुरुषवाचक. म्हणजे यावरून कळतं बघा, सामान्यतः नाम किंवा पुरुषवाचक सर्वनामास आत्मवाचक सर्वनाम जोडून वापरले जाते. म्हणजे त्याला ओळखण्याची ती पद्धत आहे. कोणाला, नाम किंवा पुरुषवाचक सर्वनामास आत्मवाचक सर्वनाम जोडून वापरले जाते. जर वाक्यामध्ये नाम किंवा पुरुषवाचक सर्वनाम नसेल त्यावेळेला हे आत्मवाचक सर्वनामच पुरुषवाचक सर्वनामाचे कार्य करते. बघा, आत्मवाचक सर्वनाम वाक्यात पुरुषवाचक सर्वनामाचे कार्य करते. कसं काय करू शकते उदाहरण बघा, आपण हे घेतले ते उदाहरण, राणी नदीवर येते म्हणाली पण स्वतः मात्र आलीच नाही. कोणाला उद्देशून म्हटलं ते स्वतः म्हणजे काय, तर राणी नदीवर येते म्हणाली पण ती मात्र आलीच नाही. आपण मात्र आलीच नाही, स्वतः मात्र आलीच नाही. म्हणजे हे कोणत्या अर्थानं वापरलं इथं, तीच्या अर्थानं वापरलेलं आहे. म्हणजे हे तृतीय पुरुषी सर्वनामाचं प्रतीक झालेलं आहे, त्याचं कार्य करते. जसं नाही का, स्वतः मेल्याशिवाय स्वर्ग दिसत नाही. स्वतः म्हणजे कोण, अरे आपण, तू, मी, आपण मेल्याशिवाय स्वर्ग दिसणार नाही. मग आपणच्या अर्थाने ते स्वतः वापरलेलं आहे. म्हणजे पुरुषवाचक सर्वनामाचे कार्य करू शकते आत्मवाचक सर्वनाम. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. इथं सर्वनाम हा घटक पूर्णपणे संपलेला आहे. विशेषण पुढची शब्दाची जाते आणि याविषयी आपण 7-8 मुद्दे आधी सुद्धा पाहिले होते. त्या विशेषणामध्ये त्याचा पहिला मुद्दा विशेषणाची व्याख्या. तर विशेषण कोणाविषयी माहिती देते, तर बघा, नाम किंवा सर्वनामाविषयी विशेष माहिती सांगून त्यांची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द. आता हे 2 मुद्दे आपण एकत्रच घेतले. आधी घेतलं होतं बघा आपण, नामाविषयी विशेष माहिती सांगून त्याची व्याप्ती मर्यादित करणारा विकारी शब्द असं जर म्हटलं तर मग तो फक्त नामाविषयीच माहिती देतो का, तर नाही, हा सर्वनामाविषयी देखील माहिती देतो. म्हणजे वाक्यात नाम आल्यासच विशेषण येते
तर तसं नाही आहे. वाक्यात सर्वनाम आल्यासही विशेषण येते. म्हणजे असे 2-3 मुद्द्यांना आपण एकत्र इथं आळा घातलेला आहे. पुढे हा विकारी आहे का अविकारी आहे ते देखील आपल्याला बघायचं. व्याख्येमध्ये वरवर त्याला काय म्हटलेलं आहे, विकारी शब्द म्हटलेलं आहे. तसंच नाम किंवा सर्वनामाची विशेष माहिती सांगून, तो कोणाची माहिती सांगतोय, नाम सर्वनामाचीच माहिती सांगतोय. खरा अर्थ त्याचा खरा संबंध कोणाशी आहे तर नामाशी, म्हणून याला नामविशेषण देखील म्हणतात. जे नामाचं विशेषण ते झालं नामविशेषण, आणि जे क्रियेचं विशेषण ते झालं क्रिया विशेषण. ते पुढे अभ्यासणार आहोतच आपण. बघा, सर्वच विशेषणे ही विकारी असतात असे नाही, तर काही विशेषणे ही अविकारी असतात. आता या दोन्ही गोष्टी जर आपण परतून बघायच्या असतील तर आपण उदाहरण घेऊया. त्याच्यामध्ये राजू चांगला आहे, या राजूसाठी आपण वापरूया राणी चांगली आहे. पुढे वापरूया आपण राजू हुशार आहे. त्या राजू ठिकाणी तुम्ही राणी वापरू शकता. बघूया, राजू चांगला आहे हे कोणाची माहिती देतं, इथं नामाची माहिती देतोय. ठीक आहे, बघा या ठिकाणी जर तुम्ही सर्वनाम तो जर वापरला असतं, बघा तो चांगला आहे, आणि या ठिकाणी आपण सर्वनाम वापरलं असतं ती चांगली आहे, म्हणजे सर्वनामाविषयी देखील ती माहिती देताना आपल्याला आढळलेलं. ठीक आहे, बघा हे जे विशेषण आहे ह्या नामाशी संबंधित आहे, आणि त्या नामाच्या लिंग वचनानुसार ते स्वतःमध्ये काय करतंय, बदल करतंय. बघा, म्हणजे हे झाले याच्यातले विकारी विशेषण. पुल्लिंगी आहे पुल्लिंगी, हे पण याच्यातलं काय झालं विकारी विशेषण. हे स्त्रीलिंगी, जसं नाम स्त्रीलिंगी सर्वनाम स्त्रीलिंगी ते विशेषण सुद्धा स्त्रीलिंगी झाले. पण इथे बघा बरं, राजू याच्या ठिकाणी मी तो वापरा, त्याच्यानंतर राजूच्या ठिकाणी तुम्ही राणी वापरा. बघा बरं काही फरक पडला का, राणी हुशार आहे तर काहीच फरक पडत नाही आहे. तोच ती करा, काही फरक पडत नाही आहे. याचा अर्थ हे कोणते विशेषण झाले, अविकारी विशेषण आहे, जे नामाच्या किंवा सर्वनामाच्या लिंग वचनानुसार स्वतःमध्ये बदल करून घेत नाही. पुन्हा, विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो का, तर हो. विशेषणांना स्वतःचा अर्थ असतो. चौथं, मग ही विकारी आहे की नाही, तर नामाच्या लिंग वचनानुसार ते स्वतःमध्ये बदल करणार. बघा, नाम किंवा सर्वनामाच्या लिंग वचन यानुसार काही विशेषणे बदलतात. म्हणजे याच्यावरून काय कळलं की ते नामाच्या किंवा सर्वनामाच्या लिंगवचनानुसार सतत बदल करणारे, याचा अर्थ त्यांना स्वतःचं लिंगवचन नसते. बघा, विशेषणास स्वतःचे लिंग वचन नसते. मग विशेषणास विभक्ती असते का, तर विशेषणास विभक्ती प्रकार जर जोडला तर तो नामाची जागा घेईल, मग आपण त्याला विशेषण साधित नाम म्हणतो. बघा, विशेषणास विभक्ती प्रत्यय जोडल्यास ते नामाचे कार्य करू शकते. त्याच्यामध्ये परत सातवं, विशेषणाचं स्थान कुठे कुठे असते वाक्यामध्ये, तर विशेषण हे नामाच्या आधी येऊ शकते, ते नाम किंवा सर्वनामाच्या नंतरही येऊ शकते. बघा, विशेषण
हे नामाआधी आल्यास आदिविशेषण म्हणून ओळखले जाते. तर नाम किंवा सर्वनामानंतर आल्यास ते विधिविशेषण म्हणून ओळखले जाते. हे सर्व मुद्दे आपण आधीही अभ्यासलेले आहेत. विशेषण सुरुवात करताना हे सर्व माहीत असणं आवश्यक आहे. झालं. म्हणजे नामाच्या आधी येईल, नामाच्या नंतर येईल, परंतु सर्वनामाच्या आधी येणार आणि सर्वनामाच्या नंतर येतील ती विशेषण आहे. झालं. यासाठी आपण एक उदाहरणही पाहिलं होतं बघा. तो पांढरा कपडा आहे. गेल्या 12-13 वर्षात हे उदाहरण माझं बदललेलं नाही, जसं आहे तसंच आहे. आणि इकडे घेतले बघा बरं, तो कपडा पांढरा, तो कपडा पांढरा आहे. आणि एक उदाहरण पुढे घेतले, तो हुशार आहे. आता एक कपड्याविषयी नाही, व्यक्तीविषयी चाललेलं आहे. पुढे बघा, इथेही पांढरा आहे, इथे पांढरा आहे आणि इथे कोण आहे? हुशार. याच्यामध्ये पांढरा हे कोणाविषयी माहिती देत आहे? तर कपडा या नामाविषयी माहिती देते. मग नामाच्या आधी आलेलं आहे तर याला आपण अधिविशेषण म्हणूया. त्याच्यानंतर हे पांढरा आता कोणाविषयी माहिती देत आहे? पुन्हा कपड्याविषयीच माहिती देत आहे. हे नामाविषयी माहिती देत आहे, पण हे आधी आलेलं नाही आहे, ते विधेयाच्या भागात आहे. लक्षात ठेवायचं, ह्या क्रियापदाला पुढे जाऊन विधेय म्हणतात आणि म्हणून हे यातलं विधिविशेषण झालेलं आहे. याच्यासोबत कुठेही नाम नाही आहे. यालाच पुढे चालून आपण विधानपूरक असं देखील म्हणतो. झाले. इथे हे सर्वनाम आहे. सर्वनामाविषयी माहिती द्यायसाठी सुद्धा इथं विशेषण आले, पण ते विधेयाच्या भागात आहे म्हणून कोण आहे? ते विधी विशेषण. ठीक आहे. तर एवढा स्क्रीनशॉट काढून घ्या. पुढे आपण विशेषणाचे प्रकार पाहूया. विशेषणाचे प्रकार आपल्याला पाहायचे. विशेषण शेवटी काही जरी केलं तरी हा शब्द आहे आणि शब्दाचे मूळ 2 प्रकार पडत होते बघा. एक सिद्ध शब्द आणि साधित शब्द. सिद्ध शब्द म्हणजे जे जसेच्या तसे याच्यामध्ये विशेषणाचं कार्य करण्यासाठी निवडले गेलेले आहेत ते. आणि साधित म्हणजे काय? तर भिन्न भिन्न शब्दाच्या जातीपासून त्यांना प्रत्यय वगैरे लागून ते इकडे तयार होतील, ते झाले साधित विशेषणे. त्यांचा अभ्यास करूया. सर्वात पहिले आपल्या अभ्यासाचे ते म्हणजे सिद्ध विशेषणाचे प्रकार. काही नाही, यांचे विशेषण फक्त 3 आहेत. त्यातला पहिला ते म्हणजे गुणवाचक, हा गुणदर्शक विशेषण, ज्याच्यातून गुणाची माहिती होईल. बघा, हे गुण दर्शविणारे आहेत. त्याच्यात ते आले पंचेंद्रियांनी आपल्याला काही ना काहीतरी बोध होईल. त्या इंद्रियांची माहिती जी आली त्याच्यात ती तुम्ही ॲड करा. बघा, कडू कारले, इथे तुम्हाला जिभेचं काम पडेल. कडू कारले. त्याच्यानंतर नाकाचं काम पडलं बघा बरं, सुगंधी फुले. सुंदर दृश्य. डोळ्यांचं काम पडलंय. झालं. मधुर संगीत, कानाचं काम पडलंय. मऊ कापड, त्वचेचं काम पडलंय. त्याच्यानं बघा 5 इंद्रिय तर संपले इथं, पण आम्ही घेतलं बघा बरं आता प्रामाणिक व्यक्ती. सांगा आता याचं काही वास घेता का? नाही. चाटून पाहता का? नाही. हे इथं त्याच्या वागणुकीवरून आपल्याला माहिती भेटली, आपण त्याला प्रामाणिक म्हटलेलं आहे. झाले. पुढे दुसरं आहे ते म्हणजे संख्या विशेषण. हे खूप महत्त्वाचं आहे.
संख्या विशेषणाचे 5 प्रकार पडतात. म्हणजे यानं लग्नच केलं नाही, याचे उपप्रकार काही पडले नाही, याला लेकरच नव्हते, प्रश्नच नाही. पण यानं मात्र बघा त्याची सगळी भर काढली. यानं 5 प्रकार, याला 5 लेकर आहेत. किती आहेत? संख्या विशेषणाला 5 लेकर. त्यातला पहिलं नाव आहे गणनावाचक. त्याच्या बापाचं नाव संख्या, आडनाव विशेषण. गणनावाचक संख्या विशेषण. गणना म्हणजे याच्यामध्ये काय राहील तर केवळ गणती केली जाते, केवळ गणती होते याच्यात, म्हणजे केवळ मोजमाप होईल, मोजता येतील. मात्र याचे सुद्धा इकडे 3 लेकरं आढळलेत. त्यातलं पहिल्याचं नाव आहे पूर्णांकराव. लक्षात राहा म्हणून म्हणतोय मी. पूर्णांकवाचक, गणनावाचक, संख्या विशेषण असं मोठ्याच्या मोठं नाव झाले, पूर्णांकवाचक. दुसरा जो आलेला आहे तो म्हणजे अपूर्णांकवाचक. झालं, म्हणजे त्याच्यात पूर्णांकाचा बोध आणि याच्यात अपूर्णांकाचा बोध होईल. आणि तिसरी जी त्यांची बहीण आहे तिचं नाव आहे साकल्यवाचक. साकल्य म्हणजे काय? जितकी तुम्ही संख्या बोलणार आहात तितक्यापैकी सर्व. पण यांच्याकडे आकडा मात्र उपस्थित राहणार आहे, अनिश्चिततेचा काही बोध होणार नाही. चला, पूर्णांकमध्ये तुम्ही जर उदाहरण बघितलं तर मी घेतलं इथं 1 तास, इथं म्हटलं मी 2 मुले. 2 साठी मला उभय सुद्धा वापरता येईल बघा, उभय मुले. वय म्हणजे किती? 2. इथे घेतलं मी 16 सोमवार, आजचा शेवटचा सोमवार, बरोबर आहे, 16 सोमवार. 16 कळालं आम्हाला पूर्णांक वाचक संख्या विशेषण आहे. पण सोमवार हे कोणतं नाम आहे? सामान्य नाम आहे का विशेष नाम आहे? ते आपल्याला ओळखावं लागेल ना. काही म्हणते सर सोमवार हे वाराचं नाव आहे, सोमवार हा पहिला वार असतो आठवड्याचा. ठीक आहे, मग सोमवार हा कामाचा पहिला वार जर धरला तर सोमवार हे विशेष नाम झाले. पण इथे विशेष नाही झाले. किती सोमवार आहे? 16 सोमवार. याचा अर्थ ते सामान्य नाम झाले. म्हणजे विशेष नामाच्या आधी जर संख्या विशेषण वापरले तर ते सामान्य नाम बनते. हे आपण वाक्यात पाहिलेले नामाच्या वेळेस. बघा, आमच्या गावात 4 नारद आहेत. किती नारद आहेत? 4. आमच्या गावात बरेच पाटील आहेत, मोजले सुद्धा नाही आम्ही. झालं, मग ते सामान्य झालेत. पुढे अपूर्णांकासाठी जर घेतलं तुम्ही तर इथं 1 तास वाट पाहिली तर आम्ही इथं अर्धा तास वाट पाहिली. झालं, कोणी म्हणून 1.5 तास वाट पाहिली, 2.5 तास वाट पाहिली, ते तुम्हाला घेता येईल. म्हणजे 1.5, 2.5 तुम्हाला याच्यात घेता येतील. 3.5 हे त्याच्यात घेता येतील. इतकंच नाही, गणितासारखं तुम्ही लिहू शकता. हे 1/4. मी तर लिहिलं 1/4 पुस्तके आम्ही विकलीत. झालं, हाही आकडा त्याच्यात घेता येईल. साकल्यमध्ये जर घेतलं आपण, संकलन करायचंय तितक्यापैकी सर्व. मग 1 जर असेल तर त्याचं संकलन होईल का? समजा 1 जण रस्त्यावरून चालला असेल तर आपण त्यांना असं म्हणणार आहे का, ए तुम्ही एका इकडे, एका इकडे असं म्हणणार आहे का? तर नाही. कमीत कमी किती पाहिजे? 2. मग दोघे असतील, 2 असतील. ए तुम्ही दोघे इकडे या, तुम्ही तिघे इकडे या, तुम्ही तिघे इकडे या. झालं, म्हणजे यांच्यामध्ये 2 पासून सुरू झालं. बघा बरं, दोघे भाऊ. आलं, आम्ही म्हटलं लगेच 4 भाऊ. किती भाऊ? 4. 4 म्हणायचं काय? 4 भाऊ असं देखील म्हणू शकता. झालं, तुम्ही दोघेच्या ऐवजी तुम्ही असं म्हणू शकता उभयता राष्ट्रे, दोन्ही राष्ट्रे या अर्थाने तुम्हाला करता येईल. मग 2 आले, 3 आले, 4 आले, असं करत करत तुम्ही लगे आले 5 पांडव. असं करत 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 पुढे तुम्ही 10 पर्यंत सुद्धा अशी येऊ शकतात. बघा बरं, 10 दिशा. जसं एका मराठी गीतामध्ये सुद्धा याचा उल्लेख आहे, 10 दिशा. मला साध घालती 10 दिशा, मला वेड लागले. विशेषणाची. यावूया वापस, थोडंसं तुमचा मूड चेंज केला यावी. दुसरा आपण अभ्यास करूया. गणनावाचकचे 3 भाग आपण पाहिले, पूर्णांक वाचक, अपूर्णांक वाचक, साकल्य वाचक.
गणनामध्ये आता पुढे आपण दुसरा भाऊ घेऊया याचा गणनाचा, तो म्हणजे क्रमवाचक संख्या विशेषण. क्रमाचा बोध होईल याच्यामध्ये बघा बरं. पहिला वर्ग असं करतो मी, दुसरा वर्ग, तिसरा वर्ग, चौथा वर्ग, पाचवा वर्ग करू शकता. झालं. त्याच्यामध्ये मग पुढे पुढे करत 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 आम्ही लगेच पोहोचलो कुठं सर, 25वे वर्ष. असं जर असेल तर चला 25वे असेल तर त्याला आपण रौप्य महोत्सव म्हणतोय. झालं. त्याच्यानंतर 50वे असेल तर त्याला आपण सुवर्ण म्हणतोय. 60वे असेल तर त्याला आपण हिरक म्हणतोय. आणि 75वे असेल तर त्याला आपण अमृत म्हणतोय. 100वे असेल तर त्याला आपण शताब्दी वर्ष म्हणतोय. काही त्याच्या पुढे जातील सर. 125वे शतकोत्तर रौप्य. सर 250वे मग आता द्विशतकोत्तर सुवर्ण. 350वे आता तुम्ही करत बसा घरी किती वेळेस. हा क्रम लावलाय आपण, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, प्रथम, द्वितीय, तृतीय, चतुर्थ या पद्धतीने. इतकंच नाही तर यामध्ये अशी सुद्धा उदाहरणं परीक्षेला येऊन गेली बघा. मागील वर्ष, पुढील वर्ष, झालं. वरचा मजला. आता तुम्ही याला लावत बसताना असं वरचा मजला, खालचा मजला, मधले घर ते कोणाचे आहे माहीत नाही आम्हाला. म्हणजे दोघातला जर तुम्हाला क्रम दाखवत असेल तर तुम्ही आधीचा नंतरचा असं सुद्धा त्याच्यामध्ये घेऊ शकता. आधीचा, नंतरचा, पुढचा, मागचा त्याच्यामध्ये आणि शेवटचा असं सुद्धा तुम्हाला याच्यामध्ये करता येईल. खरं पाहिलं तर मागील, पुढील हे जर पाहिलं तर मागे हे क्रियाविशेषण आहे आणि क्रियाविशेषण अव्ययाला प्रत्यय लागून तयार झालेले विशेषण म्हणून त्याला आपण अव्ययसाधित विशेषण देखील म्हणणार आहोत पुढे जाऊन. सॉरी. पुढे तिसरा जो प्रकार येतोय विशेषणाचा तो म्हणजे आवृत्तीवाचक. हा आवृत्तीवाचक आणि त्यानंतर येणारा जो चौथा आहे पृथक वाचक. हे दोघेही परीक्षेमध्ये चांगलाच गोंधळ घालतात सर्वांचा. तर आवृत्ती म्हणजे पटीनं आवृत्ती होणार आहे यांच्याकडे. आणि पृथकचा अर्थ लक्षात ठेवायचा. पृथक म्हणजे निराळा, वेगवेगळा म्हणजे आहे त्या संख्येचं विभाजन करणे. गटागटात किंवा दोन असतील तर जोडी जोडीत. तर आवृत्ती वाचक मध्ये आवृत्ती होणार. जसं 2 ने पट असेल तर त्याला आपण म्हणणार दुप्पट. दुप्पट फायदा झाला आम्हाला. 2 ने पट दुप्पट. काय म्हणतील की 2 सुती कापड आणले आम्ही म्हणजे सुताची, एक सुताची काय झाली ते म्हणजे आवृत्ती झाली. 2 सुती. दुपदरी रस्ता झालं. दुबार पेरणीची वेळ आली सततच्या पावसामुळं झालं. त्याच्यानंतर दुहेरी त्याच्यात आले. त्याच्यानंतर आणखीन दुथडी भरून नदी वाहत होती. थड म्हणजे किनारा, काठ, नदीचा काठ थड म्हणजे, आणि दुथडी 2 थड्या भरून वाहत होती. त्याला दुप्पट, 2 सुती, दुपदरी, दुबार, दुहेरी, दुथडी त्याच्यामध्ये येतील द्विगुणित आनंद झाला. काही म्हणतील मला कसा आनंद झाला? द्विगुणित आनंद. काय म्हणजे शतगुणित झाला. झालं. दसपट फायदा झाला मला त्याच्यामध्ये. यात 4 वाला सुद्धा घेता येईल तुम्हाला, चौघडी घेता येईल, चौपदरी घेता येईल. चौपदरी तसं 4 पदरांनी एकत्र केलेली चौपदरी म्हणजे झोळी सुद्धा होते. पृथक वाचक मध्ये बघा बरं, संख्या विभागता आली पाहिजे. मी जर इथं म्हटलं बघा बरं, एक एक वस्तू वेगळी करा. एक एकला विभाजन करा. एक एकला म्हणजे एक एक असं घ्यायच्या ऐवजी त्यांनी जर असंही दिलं असतं तरी चाललं असतं. एक एक वस्तू वेगळी करा. आता असं जर दिसलं तर काही ना काही सर 2दा आकडा दिसला होता म्हणजे आवृत्ती झाली आकड्याची असं डोक्यामध्ये यायला लागतं आणि तो इकडं जाण्याची शक्यता दाट असती. इकडंच जावे, तिकडं जाऊ नये. ठीक आहे. चला. एक एक वस्तू
काही जण म्हणतील बघा, 2-2ची जोडी पाळा. किती कितीची आहे ती? 2-2ची. काही जण 2-2ची नाही 4-4च्या सुद्धा जोड्या पाडतात. आता खरं सांगा 4-4च्या जोड्या पडतील का? जोडी किती? जोडीमध्येच किती असते? 2च असतात. 2पेक्षा आकडा वाढला तर गट म्हणायचा त्याला. चला आम्ही म्हणतो लगेच 4-4चे गट पाडा, 10-10चे गट पाडा. दोघांची जोडी पाडा, त्याच्यामध्ये घेता येईल. पुढे 5वा जो येतोय तो म्हणजे अनिश्चित संख्या विशेषण. निश्चित संख्येचा बोध होणार नाही. काही म्हणतील सर इथं, पण इथं निश्चित संख्येचा बोध झाला होता ना, जरी साकल्य असतं संकलन असलं तरी झालं. मग आता अनिश्चित असतील तर त्यामध्ये तुम्हाला घेता येईल बघा बरं, अन्य मुले नेमकी माहीत नाही आम्हाला किती येतं. सर्व रस्ते पावसामुळे खराब झाले होते. सर्व रस्ते. मी इथं घेतलं, थोडी पुस्तके आणखीन विकायची बाकी राहिली तर हे आलं अन्य. इतर मुले कोणती माहीत नाही आम्हाला इतर. एकंदर वस्तू किती ते माहीत नाही एकंदरीत. इत्यादी वस्तू, काय म्हणतील 3-4 वर्षे. 3 की 4, काय म्हणते 3.5. 3.5 म्हणजे तिकडे जावं लागेल तुला. चला 3-4 वर्षे. निश्चित माहीत नाहीये त्याच्यामुळे आपण कुठं टाकलोय? अनिश्चित मध्ये टाकलेली आहे. समस्त गावकरी म्हणजे सर्व गावकरी त्याच्यामध्ये घेते. पुढे संख्या विशेषण तिसरा जो भाग राहिलेला आहे तो म्हणजे इथे घेतोय तिसऱ्या भागातला सार्वनामिक विशेषण. सार्वनामिक विशेषण म्हणजे सर्वनामापासून ते विशेषण तयार होतील, त्यांची षष्टी विभक्तीतली जास्त रूपे यात वापरली जातात. जर आपण पुरुषवाचक सर्वनामाचा विचार केला आणि त्यातून आम्ही घेतलं बघा मी, आणि मीला घेतलं मी माझा भाऊ, तू तुझा भाऊ, त्या पद्धतीने घेता येईल. तो आणि आम्ही इथं घेतलं बघा बरं, तसला नवरा नको ग बाई. हा ही हे यांना सुद्धा घेऊन करता येईल, पण आहे तशी रूपं त्यांची ठेवायची नाही, ती रूपे बदलली पाहिजेत. बघा बरं, ही लगेच म्हणून बघा, हिच्या ऐवजी आम्ही घेतले असली साडी नको आम्हाला, याच्यात आले झालं. त्याच्यानंतर तुम्ही संबंधीमध्ये सुद्धा घेऊ शकताय ज्याचे. त्याच्यानंतर प्रश्नार्थकवाले आढळू शकतात. समजा मी इथं म्हटलं काय आणि इथं कायचं केलंय बघा बरं, कसले काम करतोस तू असं म्हटलं तर कसले काय झालं, याच्यामध्ये सार्वनामिक मध्ये झालेलं. मग आता एक महत्वाची गोष्ट समजून घ्यावी बघा, तो फायदा आणि तसला फायदा हे दोन बघा बरं, याच्यातलं काय फरक आहे दोघांमध्ये. तर फायदा हे नाम आहे, त्यात काही वादच नाहीये. पण हे याच्यात झालं बघा दर्शक विशेषण आणि हे झालं रूप बदलून आलेलं सार्वनामिक विशेषण. जसं आणखीन एक घेतलं बघा मी, काय काम असे घेतले आणि इथे घेतलं मी कसले काम. इथे बघा काय आणि इथे कसले, हे झालं याच्यातलं प्रश्नार्थक विशेषण आणि याला आपण सार्वनामिक विशेषण या पद्धतीनं लक्षात ठेवावेत. हे हा भाग वेगळा, थोडं स्क्रीनशॉट काढून घ्या. दुसरा भाग आहे विशेषणातला, तो म्हणजे साधित विशेषणे.
जसं नामामध्ये बघा बरं, विशेषणापासून नाम तयार झाले विशेषण साधित नाम, धातूपासून नाम तयार झाले धातू साधित नाम, अव्ययापासून नाम तयार झालं अव्यय साधित नाम. तसंच यांच्याकडे देखील होईल. बघा, नाम, सर्वनाम, त्याच्यानंतर क्रियापद, क्रियापदामधला सुद्धा तुम्हाला धातू किंवा धातू साधित लागणार आहे. याच्यामध्ये क्रियापद व क्रियाविशेषण अव्यय यांना प्रत्यय जोडून तयार होणारी विशेषणे म्हणजेच कोणती झाली ती साधित विशेषणे. मग आता त्याला कोणकोणती प्रत्यय लागणार आहे बघूया आपण. त्यातलं ए सर्वात पहिलं आहे नाम. नामाला प्रत्यय लागून जे तयार होईल ती म्हणजे नाम साधित विशेषणे. मग आता नामाला कोणकोणती प्रत्यय लागू शकतात, तर यामध्ये एक एक प्रत्यय गोळा करू आणि त्याचं आपण उदाहरणे पाहत जाऊ. री लागली. बघा, मी जिथं शब्द घेतला पुणे, तर तुम्ही लगेच करताना त्याचं पुणेरी फेटा. त्याला मी आणखीन एक प्रत्यय लावले पुढे जाऊन ई नामाला, तर तुम्ही लगेच म्हणता की सर नागपूर. याला आपण घेतलं लगेच नागपुरी संत्री. काय म्हणतील सातारा सातारी पेढे, बनारस बनारसी साडी. त्याच्यामध्ये येतील ई लागले. झालं नागपूरला काय झालं नागपुरी. त्याच्यानंतर आपण घेतलंय इक. धर्म हा शब्द घेतला धर्म. मग धर्मला तुम्ही इक जोडताना आद्य अक्षरातील अ मध्ये वृद्धी होऊन आ तयार झाले. बघा बरं, धार्मिक धार्मिक. धर्माचं काय झालं धार्मिक विधी. इक लागले त्याच्यामध्ये. विवाह असता तर वैवाहिक झालं असतं, कल्पना असतं तर काल्पनिक झाले असते, संसार असता तर सांसारिक झाले असते. बघा इक. त्याच्यानंतर लावले आपण ईत. बघा ईत मध्ये मी इथं शब्द घेतला आनंद, तर लगेच तुम्ही केलं त्याचं आनंदित. ईत लागले का बघा त्यांच्यामध्ये रस्व ई पाहिजे त्याच्यामध्ये ईत. सॉरी करकट यांचं पण बघा. मी इथं घेतलंय समजा आता सुख हे नाम म्हणून घेतलं तर लगेच करू आम्ही सुख कर. खेळ असं नाही खेळ कर तुम्ही घेऊ शकता त्यांच्यामध्ये. तेल. चला तेलला आपण कट लावले तर काय झालं तेलकट भाजी, पोरकट चाळे. झालं कट कट त्यांच्या देखील सुद्धा मला लावता येईल. त्याच्यानंतर घेतलाय मी आळू. झालं कनव असं घेतलं अनुकंपा लगेच केलं आपण त्याचं कनवाळू. दया असन तर दयाळू त्याच्यात घेता येईन. पुढे इन. आता कुल शब्द घेतला तुम्ही कुळ. त्याला कुळीने मारणार आपण तर काय म्हणूया त्याला आपण कुलीन. इन त्याच्यामध्ये काय लागले इन. झालं. त्याच्यानंतर मान वान यांचा अभ्यास करा. त्याला मी घेतलं इथं बुद्धी शब्द घेतला. बघा इकडे दीर्घ ई आहे. इथं लिहित असताना बुद्धिमान. मी जर इथं घेतलं असतं रूप तर लगेच त्याचं झालं असतं बघा बरं रूपवान. धन असतं तर लगेच काय त्याचं धनवान. पुढे वळ. त्याच्यात बघा बरं इथे घेतलं मी खेडे तर त्याचं काय झालं खेडवळ. त्याच्यानंतर शील झालं
मी याच्यामध्ये घेतलं बघ बरं धैर्य, तुम्ही त्याचं केलं लगे धैर्यशील. प्रयत्न असतं तर प्रयत्नशील. हे आले याच्यामध्ये नाम साधित विशेषणे. पुढे याच भागामध्ये टाकूया आपण सर्वनामापासून तयार होणारे कोण कोण आहे. तर ही आपण सार्वनामिक विशेषणे आधीच पाहिलेले पुस्तकामधलं एक दिलं असतं की या घटकाचा अभ्यास आपण आधीच्या प्रकरणात केलेला आहे. पटकन मोकळे झाले असते. चला मग हे झालं असतं सर्वनामापासून जे तयार झाले ते सर्वनाम साधित विशेषण. यात आत्ताच आपण घेतलं तर बघ बरं मीच लगेच झाला माझा भाऊ. झालं तो असता तर लगेच आपण दर्शकमध्ये घेतला असतं तर काय झालं असतं तसला फायदा नको आम्हाला. झालं हे असतं तर झालं असतं असले पुस्तक नको आम्हाला. काय असतं तर काय लगेच झालं असतं कसले काम करतोस तू या पद्धतीनं. हे बघा ही झाली सर्वनाम पासून तयार झाली सर्वनाम साधित. आता असेच आपण सी प्रकारामध्ये पुढे पाहू शकतो ती म्हणजे क्रियापद म्हणजे धातूला प्रत्यय लागून तयार होणारी सुद्धा. तिसरा जो आहे तो म्हणजे क्रियापद. क्रियापदामधला सुद्धा आपल्याला धातूच घ्यायचा आहे आणि धातू ओळखणे सोपे आहे हो. त्याला आपण ने हे प्रत्यय लावून ओळखू शकतो. झाले पण ने प्रत्यय लावून लिहून नाही काढायचं नाही तर ते नामामध्ये रूपांतरित होऊन जाईल. झालं या धातूपासून जे तयार होईल ते धातू साधित विशेषण म्हणून आपण वापरणार आहोत. तर त्याला कोणकोणती प्रत्यय लागू शकतात ते सुद्धा पाहूया आपण. जसं यांच्याकडं रा री रे. मी बघा पुल्लिंगी स्त्रीलिंगी नपुंसकलिंगी याचा अर्थ ते विकारीमध्ये आहेत. इथे घेतले बघा बरं मी हस. मग बघा मी याला ने लावून बघतो हसणे ही कृती आहे. चला मग इथे घेतलं मी हसरी मुलगी हसरे मुल हसरा मुलगा आपण म्हणतो ना त्याच्यामध्ये घेता येईल. पुढे आपल्याला तावाला सुद्धा घेता येईल ता ती ते. हे सुद्धा त्याच्यात आलेत. मग इथे घेतलं मी पेटणे ही कृती आहे तर मग लगेच म्हणणार अरे ती पेटती काडी विझव ती लागली. झालं ताती ते तुम्हाला वाहता. वाह हे पण कृती बघा वाहता ओढा वाहती नदी त्याच्यामध्ये घेता येईल. पुढे काकी के हे सुद्धा घेता येईल. जसं मी इथे घेतलं बघा पडणे लगेच घेतलंय आम्ही बघा बरं पडका वाडा पडकी भिंत पडके घर त्याच्यामध्ये घेते काकी के मध्ये. त्याच्यात आऊ आळू काय म्हणते सर पुन्हा आलं सर आळू आधी पण होतं एकदा पर्या. टाकणे ही कृती आहे तर त्याच्यापासून तयार झालं बघा बरं टाकाऊ वस्तूपासून टिकाऊ वस्तू तयार करणे. आळू त्याच्यामध्ये आले बघ बरं झोपणे ही जर कृती घेतली तर त्याच्यामध्ये बघ बरं झोपाळू मुलगा. आऊ झाले त्याच्यामध्ये आळू. पुढे येईन बघा इक ईत पण हे दीर्घ ई वाले आहेत लक्षात ठेवायचे. इक ईत हे प्रत्यय त्याच्यामध्ये इक लावले आपण त्याच्यामध्ये. लख लख ही पण कृती आहे बघा. चक चक कृती आहे की नाही बघ बरं. लख लखीत झाला होता तो वाडा चकचकीत भांडे झालेत. झालं त्याच्यात इक आले ईत आले त्याच्यामध्ये येईल. जसं आता पडणे सर हे आत्ताच घेतलं होतं आपण पडणे पडका वाडा पडकी भिंत. आम्ही घेतलं बघ बरं पडीक जमीन याच्यात इक याच्यात ईत इक ईत दोन्ही त्यात आले. तर त्याच्यानंतर आळू आले. पुढे घेऊ शकतो आपण खोर.
असतात ना काही जण, भांडणे ही कृती आहे तर त्याच्यात तुम्ही लगेच करताना भांडखोर, चिडणे असेल तर चिडखोर, त्याच्यात खोर घेता येईल. त्याच्यानंतर अनीय, बघा बरं का हे दंत्यवर्ण न आहे, अनीय. आता त्याचं काय झालंय बघा बरं, आम्ही घेतलं इथं पूज हे धातू आहे, पूजने, तर लगेच तुम्ही केलं बघा बरं त्याच्यात पूजनीय, अनीय झालं त्याच्यात, झालं हे न त्याच्यात यालंय. रम असेल तर रमणीय, त्याच्यात ते तुम्हाला घेता येईन. पुढे फक्त ई देखील यांच्याकडे आले. मग काही मध्ये ई कस काय आले सर, हे बघा ना, मोडणे लगेच आमच्याकडे आली मोडी लिपी, ई त्याच्यामध्ये वापरता येईल. त्याच्यानंतर नारा, आणि शेवटचं घेते ना आपल्याला ईव, जसं बोल, काय म्हणते ना आम्ही बोलका पोपट आणला, तर बोलणारा पण पोपट असतो ना, बोलणारा पोपट. ईव मध्ये घेतलं बघा बरं आपण रेखने, त्याचं लगेच झालं बघ बरं रेखीव, भरणे भरीव, कोरणे कोरीव, ओतने ओतीव, त्याच्यात घेता येईल. ओतीव लोखंड असं जर आलं तर हे कशात चाललंय, क्रिया विशेषणामध्ये, सॉरी क्रियापदामध्ये येईल, धातू सारितामध्ये. आणि शेवटचं येतंय डी, बघा क्रिया विशेषण अव्ययापासून जे तयार होतील त्यांना अव्यय साधित विशेषण म्हटलेलं आहे. यांच्याकडे प्रत्यय फार कमी आहे. ते एक आहे ईल, दुसरा आहे चाचीचेच्या, तिसरा आहे लालिलेल्या, एवढे आहे त्यांच्याकडे. जसं बघा वर, लगेच करू आपण, वरील उदाहरणे अभ्यासा. काय म्हणतील, वरचा मजला त्याचा रिकामा आहे. काय म्हणतील, वरली बोळ फार घाण आहे. तिने घेतलेत. मग वर असन तर तुम्ही खाली याला घेऊन देखील करा, मागे यालाही घेऊन करा, पुढे यालाही घेऊन करा, स्थलवाचकच सगळे. जसं खालीचं घेतलंय आम्ही खालील, मागे असन तर मागील, पुढे असन तर पुढील. या पद्धतीने तुम्ही पुढे नामे वापरू शकता. ही झाली विशेषणे, साधित विशेषण. बाकीचे बघा आपण उद्याच्या तासाला घेऊया. तोपर्यंत थांबूया.